Hello students, a very good morning to all of you. Now see, we started our syllabus. From that we have finished our very interesting lessons and poems. So today also we are going to start with a new lesson, that is a heroine of the sea. आज आपण अशाच एका आपल्या नवीन इंटरेस्टिंग लेसनला स्टार्ट करणार आहोत. लेसनचं नाव आहे अ हिरोईन ऑफ द सी. सो व्हॉट इज मीन बाय हिरोईन? हिरोईन म्हणजे नायिका, बरोबर. आपण नॉर्मली जो म्हणतो नायिका किंवा नटी आपण जिला म्हणतो ते. अँड सी म्हणजे समुद्र, म्हणजे समुद्राची नायिका, असं या पाठाचं मराठी भाषांतर होतं. नाव लेट वी स्टार्ट. अ हिरोईन ऑफ द सी, page number 46. Around the rocky coast of England stand many lonely lighthouses. Now what is mean by lighthouse? Lighthouse म्हणजे दीपस्तंभ. म्हणजे समुद्र जो असतो, समुद्रामध्ये जे काही लाईटहाऊस कशासाठी असतात की समुद्रामध्ये जे काही जहाजं जात असतात, ते जहाजं जेव्हा रात्रीचे प्रवास करत असतात तेव्हा त्यांना दिशा दाखवण्यासाठी समुद्रामध्ये स्तंभ उभारलेला असतो की ज्यामधून लाईट दिसते, म्हणजेच लाईट हाऊस त्याला म्हणतो. सो अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊसेस. म्हणजे इंग्लंडचं जे काही रॉकी कोस्ट म्हणजे काय, समुद्राचा भाग. तर तो जो काय होता तिथं खडकाळ भाग जो होता, त्या खडकाळ भागांमध्ये लोनली म्हणजे एकटे, एकाकी असे खूप सारे लाईट हाऊसेस होते. देयर आर व्हेरी लोनली लाईट हाऊसेस ऑन द coast of rocky coast of England. Their lights shining across the sea warn sailors at night of dangerous rocks. मग त्यांची जी लाईट होते, लाईट हाऊसची जी काही लाईट होती त्यामुळे ते काय व्हायचे, शायनिंग अक्रॉस द सी, पूर्ण समुद्रामध्ये ते लाईट चमकायच्या. वॉर्न सेलर ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स. आता तो काय होता, रॉकी कोस्ट म्हणजे समुद्री जो भाग होता तो काय होता, खडकाळ होता. तर जहाजाला जर का खडकाचा धक्का लागला तर जहाज फुटीची शक्यता असते. म्हणून ते लाईट हाऊस त्या सेलर्सना, सेलर्स म्हणजे खलाशी, द हू सेल द बोट वी कॉल अ सेलर. म्हणजे जो कोण बोट किंवा जहाज चालवतो त्याला सेलर्स असे म्हणतात, म्हणजेच खलाशी. तर त्या खलाशांना किंवा त्या जहाज चालकांना त्या समुद्रातील ते जे दीपस्तंभ होते ते काय करायचे, डेंजरसपासून वॉर्न करायचे. म्हणजे जर का धोका असेल तर ते दाखवायचे, म्हणजे लाईट दिसली की त्यांना कळायचं की तिथं खडकाळ भाग आहे. वेन दे सी द lights, sailors take their ships out far out to sea. म्हणजे जेव्हा ते लाईट बघायचे तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं की तिथं आता आपल्याला डेंजर आहे, धोका आहे, खडकाळ भाग आहे. त्यामुळं आपण आपली जहाज किंवा शिप तिकडे घेऊन जायला नको, म्हणून ते तिथून बाजूला यायचे. बट समटाइम fierce storms drive ships on the rocks. Fierce means what? Violent or aggressive, म्हणजे भयंकर उग्र. काही वेळा काय व्हायचं की इतकं समुद्री वादळ भयंकर उग्र असायचं. फियर्स मीनिंग हिअर गिव्ह व्हायलेंट ऑर ॲग्रेसिव्ह, म्हणजे भयंकर उग्र, अतिशय जोरात असं. म्हणजे काही वेळेला काय व्हायचं की खलाशांना जरी लाईट हाऊसची लाईट दिसली तरीसुद्धा त्यांना जहाज कंट्रोल करणं शक्य व्हायचं नाही, का तर समुद्रामध्ये जे काही वादळ निर्माण व्हायचं ते भयंकर उग्र असायचं की त्या वादळामुळे ऑटोमॅटिकली त्यांची शिप त्या दगडावरती जाऊन धडकायची. म्हणजे काही वेळेला काय होतं की त्यांचं शिपवरचं कंट्रोलसुद्धा होत नाही, का तर खूप भयंकर समुद्री वादळ घोंगावत असतं त्यामुळे. This is the story of a brave girl and of a shipwreck on the rocks one night in 1838. आता ही जी काही स्टोरी आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, ती स्टोरी कधीची आहे, एका ब्रेव गर्ल म्हणजे एका हुशार मुलीची ही गोष्ट आहे. ऑफ अ शिपरिक म्हणजे द डिस्ट्रक्शन ऑफ अ शिप ऑन ॲट द सी बाय सिंकिंग. म्हणजे वादळामुळे जहाजाची जी काही जहाजफुटी झाली होती किंवा जहाजाची दुर्दशा झाली होती. शिपरिंक म्हणजे जहाजफुटी होणे किंवा जहाजाची दुर्दशा होणे. तर वादळामुळे जी काही जहाजाची दुर्दशा झाली होती त्या जहाजाच्या दुर्दशेची आणि एका हुशार मुलीची ही एक स्टोरी आहे. कधीची स्टोरी आहे, एका रात्रीची
पण कधीच्या 1838 1838 मधल्या एका रात्रीची ही गोष्ट आहे. नाव फ्रॉम हिअर इट विल बी द introduction of the lesson. Now our lesson will be start. Grace Darling, Grace Darling, that is the name of that brave girl. त्या मुलीचं नाव काय आहे? Grace Darling. So Grace Darling was the daughter of a lighthouse keeper. आता जे काही लाईट हाऊस होते त्या लाईट हाऊसमध्ये त्यांना म्हणजे जे काही समुद्राचे जे काही ऑफिसर्स असतील, समुद्राचे जे काळजी घेणारे किंवा काय ते ऑफिसरचा जो भाग येतो ती लोक त्या लाईट हाऊस जे बांधतात त्या लाईट हाऊसमध्ये एक लाईट हाऊस कीपर ठेवतात. फॉर व्हॉट? का तर लाईट व्यवस्थित आहे की नाही बघायला. लाईट जर का बंद झाली तर खलाशांना कळणार नाही, म्हणून त्या लाईट हाऊसची निगराणी करण्यासाठी लाईट हाऊस कीपर त्यांना ठेवावा लागतो. सो ग्रेस डार्लिंग ही एक मुलगी होती. कुणाची? लाईट हाऊस कीपरची. She had lived all her life in lonely lighthouses. आता तिचे फादर जे होते ते लाईट हाऊस कीपर होते. मीन्स इन होल एज ऑफ हिज दॅट ही डिड द ड्युटी ऑफ लाईट हाऊस कीपर. म्हणजे त्यांच्या पूर्ण वयामध्ये त्यांनी कशाची ड्युटी केली होती? लाईट हाऊस कीपरची. सो बिकॉज ऑफ that Grace Darling and her family also that they all had lived in lonely lighthouses only from many years. म्हणजे खूप वर्षापासून तिचे पप्पा तशी नोकरी करत असल्यामुळे ती ग्रेस डार्लिंग आणि तिची फॅमिली हे सर्व काही त्या लोनली लाईट हाऊसमध्येच राहत होते. far away from towns and cities and that lighthouses are far away from towns and cities. म्हणजे ते जे काही लाईट हाऊसेस जे होते अर्थातच समुद्र हा काही सिटीच्या आतमध्ये नसतो, समुद्र हा सिटीच्या बाहेरच येतो. त्यामुळे लाईट हाऊसेस जे होते ते ऑब्विसली दॅट लाईट हाऊसेस आर फार फ्रॉम द सिटी ऑर टाउन. म्हणजे जे काही लाईट हाऊसेस जे होते ते शहरापासून किंवा गावापासून खूप लांब असे होते. देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर होम. म्हणजे विलेज नियर देअर होम म्हणजे त्यांचं जे काही लाईट हाऊस होतं म्हणजे ते थोडक्यात त्यांचं काय झालं? घर, होम, हाऊस. ओके. मग त्या घराच्या जवळ एखादं विलेज म्हणजे छोटंसं गाव किंवा एखादं दुसरं घर देखील काहीही नव्हतं. ते एकदम एकटे होते. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे. त्यांचे जे काही शेजारी असतात ते शेजारी कधी होते? मेनी माइल्स अवे म्हणजे खूप मैल दूर असे त्यांचे शेजारी सुद्धा त्यांच्यापासून होते. Their nearest neighbors were many miles away, but Grace's father was a wise and educated man who brought up his children very carefully. आता ते जे काही फॅमिली राहत होती ती they were living in a lighthouse. So that lighthouse is lonely and far away from the city or villages. No any neighbor nearby them. म्हणजे ते जे काही लाईट हाऊस होतं ते सिटीच्या बाहेर होतं, त्यामुळे त्यांच्या जवळपास कोणीही गाव नव्हतं, कोणी नेबर म्हणजे शेजारी नव्हते. त्यामुळं त्यांना एकटं राहावं लागत होतं. बट ते जे काही ग्रेस डार्लिंगचे फादर होते, द फादर ऑफ ग्रेस डार्लिंग वॉज व्हेरी वाईज अँड एज्युकेटेड. वाईज म्हणजे हुशार. वाईज मीन्स दॅट हुशार. म्हणजे ते काय होते? वाईज अँड एज्युकेटेड. एज्युकेटेड म्हणजे शिकलेले. ते शिकलेले होते, ते अडाणी नव्हते. म्हणजे ते काय होते? हुशार आणि शिकलेले होते. दे एज्युकेटेड मॅन हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. त्यामुळे ते हुशार आणि शिकलेले असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगली शिकवण देत वाढवलं होतं. ब्रॉटअप म्हणजे वाढवणे. त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगल्या शिकवणीनं आणि शिवाय खूप चांगल्यापणाने वाढवलेलं होतं. Grace and her brothers and sisters were all taught to read and write. Now see, that lighthouse is far from the city, so obviously no any school was near by them. म्हणजे त्यांचं लाईट हाऊस हे सिटीपासून बाजूला होतं, त्यामुळे नक्कीच त्यांच्याजवळ शाळेची फॅसिलिटी नव्हती, बरोबर. बट त्यांचे फादर जे काय होते ते एज्युकेटेड होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना लिहायला आणि वाचायला शिकवलं होतं. लिहायला आणि वाचायला शिकणे मीन्स दे हॅड गिवन द बेसिक नॉलेज. म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलांना अडाणी ठेवलं होतं का? नाही. त्यांनी त्यांच्या मुलांना जरी शिक्षण नाही देता आलं तरी अडाणी न ठेवता बेसिक नॉलेज, लिहिण्याचं आणि वाचण्याचं बेसिक नॉलेज हे त्यांनी त्यांना दिलं होतं.
Their father also taught them to be honest and brave and unselfish. Their father has also taught them about the honesty, then about braveness and about unselfishness. म्हणजे त्यांनी त्यांच्या फादरनी त्यांना ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणे कसं वागायचं, देन ब्रेव म्हणजे हुशार कसं असावं, आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थीपणा कसा असावा, ह्या सर्व जे काही क्वालिटीज असतात त्या सर्व क्वालिटीज त्यांच्यामध्ये घातल्या होत्या किंवा त्यांच्यामध्ये त्या क्वालिटींनी त्या मुलांना वाढवलेलं होतं. दे टॉट म्हणजे शिकवणे, त्यांनी त्या सर्व क्वालिटी त्यांना शिकवली होती. म्हणजे हाऊ टू बी ऑनेस्ट, हाऊ टू बी ब्रेव अँड हाऊ टू बी अनसेल्फिश. दॅट ऑल द क्वालिटीज दे हॅड फीड टू दॅट चिल्ड्रन. म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलांना ह्या सर्व काही क्वालिटीज शिकवल्या होत्या. When Grace was 10 years old, the family went to live in the Longstone Lighthouse. Now that lighthouses are having the name. Each and every lighthouse is having different names. म्हणजे लाईट हाऊस जे आहेत त्या प्रत्येक लाईट हाऊसला वेगवेगळं नाव आहे. मग when the Grace was 10 years old, म्हणजे जेव्हा ग्रेस ही जी काही मुलगी आहे ती 10 वर्षाची झाली, that time they have shifted in the another lighthouse. That lighthouse name is Longstone Lighthouse. म्हणजे जेव्हा ग्रेस 10 वर्षाची झाली तेव्हा ते दुसऱ्या लाईट हाऊसमध्ये ती फॅमिली शिफ्ट झाली आणि त्या लाईट हाऊसचं नाव काय होतं, लॉन्गस्टोन लाईट हाऊस. Their new home was on some wild island. आता त्यांचं जे नवीन होम होतं, अर्थातच त्यांना लाईट हाऊस इज दॅट फॅमिलीज हाऊस ओनली, म्हणजे त्या लाईट हाऊस जे होतं तेच त्यांचं काय असायचं, घर असायचं. अँड वेन दे हॅव शिफ्टेड इन द अनदर लाईट हाऊस, दॅट न्यू होम वॉज सम वाईल्ड आयलँड नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. म्हणजे आता त्यांचं जे लाईट हाऊस होतं ते कुठं होतं, नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. इंग्लंडच्या ईस्ट बाजूच्या जो काही पृष्ठभाग होता ईस्ट बाजूचा, त्या ईस्ट बाजूच्या पृष्ठभागावरती असलेल्या आयलँडमध्ये थोडक्यात त्यांचं ते काय नवीन लाईट हाऊस किंवा नवीन हाऊस जे होतं ते होतं. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप देअर. म्हणजे त्या फॅमिलीतली जी काही मुलं होती ती तिथंच वाढली गेली. ग्रीव अप म्हणजे वाढणे. वेन दे वेर ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय वन अँड फाउंड वर्क इन द सिटीज. जसे जसे ते मोठे होत गेले त्यात तसं त्यांनी काय केलं, एक एक करत ते घर तिथून लोनली होम म्हणजे ते एकाकी होम, एकाकी हाऊस किंवा एकाकी घर जे होतं ते जसे जसे मोठे होत गेले तसं त्यांनी ते एक एक करत ते एकाकी एकटे असणारं घर सोडत सिटीज म्हणजे शहरामध्ये ते एक एक करत जात गेले. वाय? बिकॉज इन सर्च ऑफ न्यू जॉब. म्हणजे कामाच्या शोधात एक एक करत त्यांच्या घरातून एक एक जण मुलांच्यापैकी बाहेर पडत गेले. At last, all of them had left the lighthouse. आता शेवटी सर्व मुले त्यांच्या लाईट हाऊसमधून बाहेर पडली. एक्सेप्ट ग्रेस. पण ग्रेस कुठेही गेली नाही. शी वॉज लिव्हिंग विथ हर फादर अँड मदर. ग्रेस जी होती ती तिच्या आई आणि वडिलांसोबत तिथेच राहत होती. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. शी इज व्हेरी शॉर्ट गर्ल. म्हणजे ती काय होती, खूप छोटी बुटकी होती. तिचं वय वाढलं होतं परंतु तिची उंची एवढी वाढली नव्हती. ती खूप शॉर्ट होती आणि तिच्या वयाच्या मानाने ती एवढी उंच वाढलेली नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन नॉट ॲट ऑल लाईक हर फादर. म्हणजे ती तिच्या वडिलांसारखी बिलकुल सुद्धा नव्हती. ती एका बुटक्या बाईसारखी दिसायची. हू वॉज मोर दॅन 6 feet टॉल. आणि तिचे फादर जे होते ते 6 फूटपेक्षा सुद्धा उंच होते आणि ती बिलकुल सुद्धा तिच्या फादरसारखी किंवा तिच्या वडिलांसारखी नव्हती. ती खूपच शॉर्ट किंवा बुटकी होती. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838 म्हणजे 6 सप्टेंबर 1838च्या रात्री. आता ही जी काही स्टोरी आहे ती कधी झालेली आहे, ऑन 6 सप्टेंबर 1838. अ टेरिबल स्ट्रॉम वॉज ब्लोईंग. टेरिबल स्ट्रॉम म्हणजे खूप भयानक वादळ घोंघावत होतं. ब्लोईंग म्हणजे वाहत होतं. खूप भयानक असं वादळ त्या दिवशी आलं होतं. ग्रेस वॉज यूज टू स्ट्रॉम. यूज टू असणे म्हणजे तिला सवय असणे.
आता ती शी हॅड पास्ड ऑल हिज एज फ्रॉम बॉर्न टिल नाव. शी हॅड passed in the lighthouses only, so she had used to with that storm. used to असणे म्हणजे तिला सवय असणे, म्हणजे आता तिला त्या वादळांची सवय होती, कारण ती तिच्या अगदी लहानपणापासून जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत ती त्या लाईट हाऊसेसमध्येच राहिलेली आहे. त्यामुळे तिला त्या वादळांची फारशी काही भीती नव्हती. तिला त्या वादळांबद्दल ती जाणून असायची किंवा तिला त्याची सवय झालेली होती. She herself was warm and safe in the big lighthouse. आता ती जी काय होती ती लाईट हाऊसमध्ये कशी होती, सेफ असायची. लाईट हाऊस किती जरी मोठं वादळ आलं तरी ते लाईट हाऊस काय पडत नाही. त्यामुळे ती जी काय होती ती स्वतः लाईट हाऊसमध्ये किती जरी मोठं वादळ आलं तरी ती लाईट हाऊसमध्ये सेफ आणि वॉर्म म्हणजे लाईट हाऊसमध्ये काय असतं, हीट असते. त्याच्यामुळं ती कशी होती, त्या लाईट हाऊसमध्ये वादळ सुटलं किंवा थंडी जरी वाजायला लागली वादळ सुटल्यामुळं तरी त्या लाईट हाऊसमध्ये ती वॉर्म आणि सेफ होती. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स. पण ती नेहमीच कोणासाठी दुःखी असायची, अनहॅपी म्हणजे दुःखी, कोणासाठी दुःखी असायची, अबाउट द पुअर सेलर, त्या गरीब खलाशांविषयी ती नेहमी दुःखी असायची. का तर वादळ सुटलं की वादळ जेव्हा तयार होतं समुद्रामध्ये त्यावेळेस जे काही जहाज असतील त्या जहाजामध्ये असणारे प्रवासी असतील किंवा जहाजामध्ये असणारे सेलर्स असतील ते अर्थातच धोक्यात असतात. त्याच्यामुळे तिला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटायचं. हू वेअर ॲट द सी इन द स्ट्रॉम, की जे तिला कोणाबद्दल वाईट वाटायचं, त्या खलाशांबद्दल किंवा त्या अजून त्या प्रवाशांबद्दल खूप वाईट वाटायचं. का तर ते त्या वादळात अडकलेले असायचे. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. तिला आता जी काही ही जी रात्रीची जी घटना आहे ती आधी तिला माहीतच नव्हती की बाहेर समुद्रात काय चाललंय, हे तिला काहीही माहीत नव्हतं. दॅट नाईट अ शिप वॉज रिकेट अपॉन द रॉक. रिकेट मीन्स धडकणे. रिकेट मीन्स धडकणे म्हणजे त्या रात्री काय झालं होतं, एक शिप एक जहाज दगडाला येऊन धडकलं होतं. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. क्रॅश म्हणजे धडकणे, म्हणजे जहाजाची आणि दगडाची जी काही धडक झाली त्या धडकेचा जो काही आवाज होता तो आवाज देखील ग्रेस आणि तिच्या पॅरेंट्सला आला नाही. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्स वॉज टू लाऊड. आता का आवाज आला नाही, का तर समुद्रात जे काही वादळ सुटलं होतं त्या वादळामुळे वाऱ्याचा जो आवाज होता तो खूप मोठा होता. शिवाय समुद्रातील लाटांचा आवाज सुद्धा मोठमोठ्याने होता. त्यामुळं वाऱ्याच्या आणि त्या समुद्राच्या लाटांच्या आवाजामुळे त्या जहाजाच्या आणि दगडाची जी काही टक्कर झाली त्याचा आवाज ह्या लाईट हाऊसमधील व्यक्तींना पोहोचलाही देखील नाही. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. त्यांना फक्त दोनच गोष्टी ऐकू येत होत्या, एक म्हणजे वाऱ्याचा घोंगावणारा आवाज आणि समुद्राच्या लाटांचा खळखळाट. बट अ शिप कॉल्ड द फोरफारशायर हॅज हिट द रॉक्स अ माइल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. त्यांच्या लाईट हाऊसपासून शिप खूप लांब होती, बरोबर आहे लांब होती, पण तरीसुद्धा शिप म्हणजे खूप काय अगदी छोटीसं खेळण्यातली नसते, ती मोठी असते. मग ती इतकी मोठी शिप जर का दगडाला धडकली तर त्याचा आवाज देखील मोठा झाला असणार आहे. परंतु त्यांना त्या जो काही वाऱ्याचा समुद्रातील लाटांचा आवाज होता त्यामुळं त्यांना काहीच ऐकू गेलेलं नव्हतं. पण जी काही ती शिप होती ती खूप जोरात, त्या शिपचं नाव आहे फोरफारशायर नावाची जी शिप आहे ती शिप खूप जोरात त्या दगडावरती धडकली होती. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन्ड बट 9 men and women were able to climb on the rock. आता त्या शिपमध्ये अर्थातच खूप सारे पॅसेंजर्स होते. तर त्या पॅसेंजर्सपैकी 9 स्त्रिया आणि 9 मेन म्हणजे पुरुष, म्हणजे 9 men and women, 9 स्त्रिया आणि पुरुष हे इतके जण दगडाला धरून वरती येऊ शकले होते. म्हणजे जहाज जेव्हा त्या दगडावरती धडकली त्यावेळेस धडकून काय झाले असणार आहे, ऑब्विसली ती जहाज फुटली असणार आहे. मग जहाज फुटली की ती जहाज पाण्यात डुबली असणार किंवा बुडली असणार आहे. मग त्यावेळेस 9 जण फक्त सक्सेसफुल झाले होते. कशासाठी, की
क्लाइंब अप ऑन द रॉक, दगडावरती आपल्याला धरून राहायचंय, कोणीतरी मदतीला येईपर्यंत आपल्याला दगडावरती धरून राहायचंय. अशा हेतूला सक्सेसफुल किती जण झाले होते? फक्त 9 जण सक्सेसफुल झाले होते. नाव remaining part of the story we will see in the next period. Till that time you have to read the story very carefully and as well as you have to write down the difficult words with the meaning. तुम्हाला आता आपण आज एवढी स्टोरी पानावर उरलेला भाग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूयात. तर तोपर्यंत आपण ही जी काही स्टोरी आहे ती स्टोरी खूप काळजीपूर्वक वाचायची आहे. इच अँड एव्हरी वर्ड यू हॅव टू रीड अँड रिकग्नाइज. तुम्हाला एक ना एक शब्द तुम्हाला कळला पाहिजे, यासाठी यू हॅव टू राईट डाऊन द वर्ड विथ द मिनिंग. म्हणजे इफ यू थिंकिंग दॅट डिफिकल्ट एनी वर्ड इज डिफिकल्ट फॉर यू, राईट दॅट डिफिकल्ट वर्ड विथ इट्स मिनिंग. तुम्हाला जर वाटत असेल इथं दिलेला नाही आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल की एखादा शब्द तुमच्यासाठी अवघड आहे, तर तो शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा विथ इट्स मराठी मिनिंग. डिक्शनरी यूज करा. डिक्शनरी यूज केल्यानंतर तुम्हाला डिक्शनरीमध्ये प्रत्येक शब्दाचे अर्थ सापडतील. त्यानुसार तुम्ही प्रत्येक शब्दाचे अर्थ हे लिहा, त्यामुळे तुम्ही वाचायला शिकाल. थँक्यू.